खासदार जयश्रीदादा माने प्रचंड मताने निवडून येणार। जयश्रीमान दादा प्रचंड मतांनी निवडून येतील असा आमचा दावा आहे। मुस्लिम समाजात पूर्ण हे आहे पाठिंबा। आम्ही मोदी समर्थक आहे। आम्ही मोदी आणि शिंदे साहेबांच्या महायुती सरकारलाच आम्ही मतदान करणार। सगळ्या उमेदवारात बुद्धिवादी कार्यकर्ता आता आहेत त्या सगळ्या उमेदवारात। मी एवढं सांगू इच्छितोय की मतदारसंघात विकास कामांचा डोंगर उभा केला आहे दादांनी आणि 1000% दर्शन दादाच निवडून येणार त्यावेळी। नमस्कार, मी संदीप। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आपण आहोत। रुकडी या गावात आहोत। रुकडी हे गाव धैर्यशील माने यांचं जन्मगाव। धैर्यशील माने याच गावातून येतात। बाळासाहेब माने यांचे धैर्यशील माने हे नातू बाळासाहेब माने यांनी सर्वाधिक 5 वेळा खासदार होण्याचा मान पटकावला होता। त्यांचेच हे नातू आहेत। यावर्षी हातकणंगले हा मतदारसंघ महत्वाचा आहे कारण की तगडे उमेदवार या मतदारसंघात आहेत। वंचित बहुजन आघाडी असेल, राजू शेट्टी असतील स्वाभिमानी पक्ष संघटनेचे, शिंदे गटाचे धैर्यशील माने, ठाकरे गटाचे सत्यजित पाटील, अशी मोठी लढत या मतदारसंघात होणार आहे। तर धैर्यशील माने यांच्या गावातील नागरिकांना काय वाटतं, त्यांच्या गावातील मतदारांना काय वाटतं? एकूण 18,000 मतदान या गावातील आहे। तर हे 18,000 मतदान कोणाच्या पारड्यात जाणार, कोणाचं नशीब आजमावणार, याबाबत आपण या गावातील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। लोकसभेची निवडणूक चालू आहे। आदरणीय आमचे नेते खासदार जयश्रीदादा माने या निवडणुकीसाठी उभे आहेत। गेली 5 वर्षे या मतदारसंघात प्रचंड कामं त्यांनी केलेली आहेत। 8,200 कोटीपेक्षा जास्त त्यांनी या मतदारसंघात कामं केली आहेत। बरेचसे प्रश्न त्यांनी सोडवले आहेत। जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि नक्की खासदार जयश्रीदादा माने प्रचंड मताने निवडून येणार। तुम्हाला काय वाटतं? काय ही देशाची 18वी निवडणूक आहे, माझी 12वी निवडणूक आहे। 12वी निवडणूक हे पूर्ण मी मानेंच्या तर्फे लढली आहे। आमचा विजय हा काळावेगळ्यावरची रेग आहे। भरपूर कामं केली आहेत आम्ही, त्यामुळे मतदान आम्हालाच होणार। रुकडी गाव माने कुटुंबाच्या पाठीशी पूर्णपणे पाठीशी रुकडी गाव आहे। तुम्हाला काय वाटतं? वंचितचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, त्यांना काय वाटतं? वंचित फॅक्टर खूप महत्वाचा ठरतो। गेल्या वेळी वंचित फॅक्टर खूप महत्वाचा ठरला होता हातकणंगलेमध्ये। यावर्षी कशी परिस्थिती आहे? वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने 2019 साली महाराष्ट्रामधील ज्या 28 जागा लढवल्या होत्या त्यामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांना 1,24,000 मतं पडली आणि त्याचाच फायदा आता महायुतीचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांना झाला होता। आणि त्यावेळेला पक्ष नवीन असल्यामुळे एक 6 महिन्याचा पक्ष होता आणि आता पूर्णपणे महाराष्ट्र राज्यामध्ये संघटन बूथ बांधणी झाली असल्यामुळे यावेळेला वंचित बहुजन आघाडीची बांधणी चांगली झाली असल्यामुळे वंचित बहुजन आघाडी हे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लढत असताना ओबीसी, दलित, अल्पसंख्याक, न्हावी, तेली या सर्व घटकातील उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिलेले आहे। कारण महायुती आणि महाविकास आघाडी जर पाहिलं तर कोणीच बौद्ध समाज, जैन समाज किंवा मुस्लिम समाजांना उमेदवार दिलेले दिसून येत नाही। आणि बाळासाहेब आंबेडकरांचं ध्येय आहे की सर्वच जे या व्यवस्थेपासून सत्तेपासून जे वंचित आहेत त्यांना छोटे छोटे घटक आहेत त्यांना सत्तेमध्ये मात्र सामावून घेण्यात आलेलं नाही। त्यांना एकत्र मोठ बांधून या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सत्तेच्या प्रवाहात आणणं हेच बाळासाहेब आंबेडकरांचं ध्येय आहे। आणि ज्या पद्धतीने दुसऱ्या टप्प्यातील मतदान तुम्ही पाहिलं असेल तर ज्या पद्धतीनं महायुतीचं सरकार ज्या पद्धतीने कारभार केला, हे फोडाफोडीचं राजकारण असेल किंबहुना ज्या पद्धतीनं ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना मात्र आपल्या पक्षात घेऊन ते मात्र चांगल्या पद्धतीने क्लीन चिट त्यांना मिळत आहे। अशा पद्धतीला कंटाळून दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पाहिलं तर लोकांचा मतदानाचा कल हा घसरलेला आहे। 50% ते 43% झालेला आहे। यावरून दिसून येते की प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांनी आपल्या ज्या विकास कामाच्या मुद्द्यावर फक्त बोलायचं आणि परत भावनिक राजकारण घेऊन जनतेपुढे जायचं, त्याला जनता उत्तर योग्य देईल। आमच्या गावचे धैर्यशील माने दादा हे वंचित बहुजन विकास महाआघाडीच्या मागच्या जे मतं पडली वंचित बहुजन महाआघाडीला, त्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या मताच्यामुळे धैर्यशील खासदार झालेले आहेत। तरी परंतु त्यांनी म्हणावं तसा ह्या भागाचा विकास केलेला, किंबहुना या रुकडी गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय झालेली नाही, गटर्स झाले नाही, सरकारी हॉस्पिटल झाले नाही, लाईटची सोय झालेली नाही, किंवा जे काय सार्वजनिक ज्या काही सोयी व्हायला पाहिजे, मूलभूत सुविधा व्हायला पाहिजे, त्या कुठल्याही पद्धतीच्या मूलभूत सुविधा ह्या खासदारांनी केलेल्या नाहीत। आंबेडकरांनी
महाविकास आघाडीत यायला हवं होतं का? 5 जागांसाठी त्यांना महाविकास आघाडीने दिलं होतं, यामुळे त्यांचं नुकसान होणार का? सर्व जागांवर त्यांनी उमेदवार दिलेत, यामुळे मतांचे विभाजन होणार का? काय वाटतं? नाही, असं काही होणार नाही. कारण काय की महाविकास आघाडीनं आम्हाला सुरुवातीपासून असंच ठेवलं आणि शेवटी त्यांनी आम्हाला फक्त जागा देतो म्हटलं आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची जागा आम्हाला दिलेली नाही. आणि त्यामुळं आम्ही स्वतंत्र लढण्याचा प्रयत्न केला आणि आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 40 उमेदवार लावलेले आहेत आणि त्या 40 उमेदवारांपैकी साधारणपणे आमचे 20 उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. काल जे मतदान झालं अकोल्यामध्ये, त्या ठिकाणी सुद्धा आमचे नेते श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर हे प्रचंड बहुमताने विजयी होणार, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. धैर्यशील माने दादा प्रचंड मतांनी निवडून येतील असा आमचा दावा आहे. मुस्लिम समाजात पूर्ण हे आहे पाठिंबा. 2 वेळा राजू शेट्टी खासदार होते. धैर्यशील मानेंना त्यांनी गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव केला. या 5 वर्षात धैर्यशील मानेंनी कामं केलीत का गावात? भरपूर कामं केलेली आहेत. कोट्यावधीची कामं प्रत्येक गावागावात पोहोचलेली आहेत. पाणी प्रश्न मोठा आहे असं सांगितलंय कार्यकर्ते. चुकीचं आहे. पाणी प्रश्न तर 1 दिवस आड पाणी फुल्ल पाणी येते. आणि दादाने विशेष करून ह्यात लक्ष घालून घेतलेले अल्पसंख्याक विभागाचा जो काय फंड आहे तो जातीनिशी मुस्लिम समाज असू दे, जैन समाज असू दे, परीड कुंभार जे समाज आहेत त्या जे काय पाठिंबीचे जे अल्पसंख्याक राहिलेले पडीत दलित के जे आहेत सगळ्यांना फंड देण्याचं काम दादाने केलेलं आहे. आणि प्रचंड मताने काहीही कुणी शासन करायचं नाही की मुस्लिम समाज किंवा बाकीचे जे समाज आहेत ते कुणीतरी एखाद्या वर्गाकडे जातील, कुठल्या तरी दुसऱ्याकडे जातील, काही नाही. आम्ही मोदी समर्थक आहे. आम्ही मोदी आणि शिंदे साहेबांच्या महायुती सरकारलाच आम्ही मतदान करणार. शिवसेनेचे 2 गट झालेत, ठाकरे गट, शिंदे गट. याचा फटका नाही बसणार का मानेंना? नाही बसणार, अजिबात नाही बसणार. मतांचं विभाजन नाही होणार? नाही होणार. तुम्हाला काय वाटतं? धैर्यशील दादा 100% निवडून येतील या आम्हाला खात्री वाटते आणि आमच्या मुस्लिम समाजाचे सर्व मतदान दादा धैर्यशील दादांना पडलं. आम्ही एक मुस्लिम मावळे म्हणून जातीनिशी संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही मुस्लिम मावळे सगळे जातीनिशी खासदार धैर्यशील दादा यांचाच प्रचार करणार आणि त्यांना बहुमतानं लाखोनं निवडून आणणार. काय वाटतं तुम्हाला? नाव काय तुमचं? कशी परिस्थिती राजकीय परिस्थिती आता धैर्यशील दादा जे आहे ते कमीत कमी 2-2.5 लाखाच्या पुढे मतांनी निवडून येणार. याला कारण अशी आहे की 2019 जी निवडणूक झाली ती दादानी निवडणूक ही महायुतीच्या याच्याखाली पक्षाखाली हे लढली. त्यावेळेस त्यांच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे साहेबांचं बॅनर आहे, चित्र आहे. माजी खासदार बाळासाहेब माने यांच्या कार्यकाळातील सरपंच आपल्या सोबत आहेत या गावातील. त्यांच्यासोबत विचारूया कसा कार्यकाळ होता, आता काय परिस्थिती आहे धैर्यशील माने यांच्या बाबत. काय सांगाल? तुमचं नाव काय? आणि रघुनाथ दत्तोबा जाधव. मी खासदार बाळासाहेब माने त्यावेळेला जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्यावेळेपासून मी त्यांचा कार्यकर्ता आहे. तालुका पंचायतीपासून त्यांचा कार्यकर्ता आहे. आज तागायत मी माने गटाचा कार्यकर्ता आहे. कसा होता कार्यकाळ तेव्हा बाळासाहेब मानेंचा? त्यावेळेला काँग्रेस पक्षात 2 गट होते, एक सृष्टी गट आणि एक अण्णा गट. अण्णा गट नेहमी आमच्या उलट असायचा, तरी पण आम्ही काही झालं तर निवडून येतच होते. 5 वेळा खासदार झाले. निवडून आले की गावात यायचे बाळासाहेब? निवडून आले की प्रथम इथं येऊन गावात तिथं जाऊन दर्ग्यात दर्शन घेऊनच मग बाहेर जात. आता कशी परिस्थिती आहे? आजची परिस्थिती एकदम छान आहे. आधीचं राजकारण आताचं राजकारण बदललंय का? बदल झालेला आहे. आमच्या या पक्षातला नेता त्या पक्षात, त्या पक्षातला या पक्षात असं मिश्रण होतंय. आमच्या गटात बाहेर नेहमी असणारा एक नेता आमच्यात सामील झालेला, त्यामुळं आमची ताकद भरपूर वाढली. जवळजवळ 12पेक्षा जास्त आमच्या गटात होत. तुम्ही काय सांगाल कशी परिस्थिती? आम्ही माने गटाचे कार्यकर्ते आहे. आम्ही जे प्रचाराला बाहेर पडलो तेव्हा फिरत असताना आमच्या असं लक्षात आलं गावात खेड्यात की लोकनेते कैलासवासी बाळासाहेब माने, देशभक्त रत्नाराम कुंभार, सहकर्मशी कल्लापना आवाडे यांनी जे काय आपल्या काळात जे काही कामं विकास कामाचे या मतदारसंघात केलंय त्यांचा विचाराचा वारसा खऱ्या अर्थानं आदरणीय धैर्यशील दादा आज सध्या करत आहेत. त्यांनी काम करत असताना 2-2.5 वर्षाचा काळ कोरोनाच्या काळात गेला, परंतु 2-2.5 वर्षात प्रचंड प्रमाणात प्रत्येक गावात काही ना काहीतरी फंड देण्याचं काम 2-2.5 वर्षात काम करण्याचं काम त्यांनी जनतेच्या विकासासाठी केलेलं आहे. लोकसभेत त्यांनी अतिशय प्रभावीपणे शेतमजूर, शेतकरी अनेक विषयावर प्रभावीपणे त्यांनी आपले विचार मांडलेत आणि आपल्या मतदारसंघाचे प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडलेले आहेत.
आज प्रचार करत असताना आमच्या असं लक्षात आलंय की चौरंगी लढतीत निश्चितपणे दादा निश्चितपणे अगदी ठाम विश्वासाने आम्ही सर्वांनी सांगतो की निश्चितपणे यात बाजी मारणार पुन्हा एकदा धैर्यशील दादा खासदार होणार। आणि सगळ्या उमेदवारात बुद्धिवादी कार्यकर्ता आता आहेत त्या सगळ्या उमेदवारात ह्यांची जी बुद्धी आहे ती दुसरी उमेदवारात वंचितने देखील उमेदवार दिला, मतांचं विभाजन होईल का? राजू शेट्टींना फायदा होईल का? नाही। मी एवढं सांगू इच्छितोय की मतदारसंघात विकास कामांचा डोंगर उभा केला आहे दादांनी आणि 1001% धैर्यशील दादाच निवडून येणार त्यावेळी आणि आम्ही सर्व धैर्यशील दादांच्या सोबत होतो आहे आणि इथून पुढे असणारच। स्थानिक राजकारण कसं गावात? छान एकदम आमच्या दादांचंच राजकारण आहे, म्हणजे आमचीच सगळी सत्ता आहे इथं ग्रामपंचायतीत। आणि काय बाकीचे गटतट काही नाही आहे, सगळं एकदम प्लेन आहे आणि सगळेजण दादांच्या पाठीशी आहेत। चौरंगी लढत आहे त्यामुळे फटका बसतो नाही, फटका काय नाही, फटका म्हणजे त्या तिकडच्या उमेदवारांचं नाव सुद्धा लोकांना इथं माहिती नाही काय काय उमेदवारांचं। आणि विकास कामं एवढी केलीत दादांनी, प्रखर प्रभावी तडफदार नेतृत्व आज देशाला पाहिजे आहे आणि मोदींना आपल्याला पंतप्रधान करायचं, त्यामुळे दादांना निवडून देणं अधिक दादांची कामं सुद्धा आहेत त्या पद्धतीनं आम्ही सगळेजण दादांच्या सोबत आहे आणि पाठीशी राहणार आणि दादाच निवडून येणार, धैर्यशील दादा निवडून येणार। मी माजी जिल्हा परिषद बबलू मकानदार रुकडीच्या पाणी प्रश्नाबद्दल कोण काय म्हणत असतील तर रुकडीच्या पाणी प्रश्नाबद्दल बोलतो 3 स्कीमा जल जीवन असून दे, भारत निर्माण असून दे, आपलं पाणी असून दे, प्रत्येक जे काही शासनाच्या स्कीमा आहेत त्या सर्व रुकडी गावातून राबवल्या गेलेल्या आहेत। आज रुकडी गावाला रोजच्या रोज 1 तास पाणी प्रत्येक घराला आम्ही देण्याचं काम करतोय। कमीत कमी मानसी 70 लिटर पाण्याचा पुरवठा या रुकडी गावाच्या प्रत्येक नागरिकाला होत आहे। खरं म्हटलं तर आज कुठल्या गावाला नसते एवढा आमच्या नदीपासून 1500 मीटरवर गाव आहे आणि 3 मेन रायझिंग पाईपा मेन रायझिंग असून पाणी पुरवठा अतिशय उत्कृष्टपणाने लोक समाधानी आहे। फक्त फिल्टरची व्यवस्था आता तूर्त बंद आहे, फिल्टरची व्यवस्था आमच्या या पुढच्या 7 तारखेनंतर आमच्या मतदान झाल्यानंतर फिल्टरचं काम दुरुस्तीचं काम चालू आहे। त्यामुळे काय कोण काय म्हटलं तर काय नाही, रुकडीचं पाणी प्रश्न अतिशय चांगला आहे, लोकांना समाधान आहे। धैर्यशील माने यांच्या गावातील एकंदरीत मिश्र प्रतिक्रिया आपल्याला मिळाल्या। मात्र 7 मेला मतदान आहे, त्यानंतरच फैसला होणार आहे की कुणाचं पारडं जड आहे। रुकडी गाव धैर्यशील माने यांचं गाव आहे, त्यामुळे येथील बरेच मतदार त्यांच्या बाजूने आहेत। मात्र 7 मे नंतर आपल्याला कळेल की नेमकी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कोणी बाजी मारली। लोकसभेचे असेच किस्से असेच व्हिडिओ जाणून घेण्यासाठी सकाळला फॉलो करा, आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।